फर्स्ट रूल होता की जेवढे नॉन झिरो डिजिट आहेत ते सगळे सिग्निफिकंट्स असतात. जसं इथे घेतले आपण नॉन झिरो डिजिट आहेत हे सगळे. तर फर्स्ट याची सिग्निफिकंट फिगर किती झाली तर 1 2 3 4 5. देन दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जेवढे झिरो असतील ते पण कसे जातात सिग्निफिकंट मध्ये. आता हे दोन नॉन झिरो डिजिट आहे, याच्यामध्ये जर झिरो येत असेल तर हे पण सिग्निफिकंट फिगर मध्ये जातात. म्हणजे याची पण टोटल सिग्निफिकंट फिगर किती झाली दॅट इज 5. याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सपोज नंबर जर 1 पेक्षा लेस असेल तर इन दॅट कंडिशन डेसिमल पॉइंटच्या लेफ्टचे आणि राईटचे झिरो हे सिग्निफिकंट फिगर मध्ये येणार नाही. म्हणजे हे उरलेले जे डिजिट्स आहेत हेच फक्त सिग्निफिकंट फिगर मध्ये येतील. म्हणजे किती झाली याची सिग्निफिकंट फिगर दॅट इज 1 2 3 4. हे झिरो काउंटिंग मध्ये येणार नाही, सिग्निफिकंट फिगर मध्ये येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ नंबरचा रूल त्यांनी दिलेला आहे. That is the zeros on the right hand side of the last non-zero numbers are significant. The number must be written. म्हणजे suppose zeros on the right hand side of the last non-zero digit. म्हणजे असा नंबर असेल 1.600 असा नंबर जर असेल तर याच्यानंतरचे हे जे झिरो आहे हे पण सिग्निफिकंट फिगर मध्ये येतील. म्हणजे याचा सिग्निफिकंट फिगर किती झाला 4. म्हणजे डेसिमल पॉइंट हे नॉन झिरो नंबर आहे. नॉन झिरो नंबरच्या नंतरचे जे झिरो आहे. आवाज कमी येतोय. हो नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल बेटा तुझ्या. बाकीच्यांना येतोय का रे कमी आवाज? नाही, बाकीच्यांना व्यवस्थित येतोय म्हणते. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. आदित्यच बोलतोय ना? हो हो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बेटा. हेडफोन यूज करून बघ. याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की नॉन झिरो नंबरच्या नंतरचे डेसिमल पॉइंटच्या नंतर जो पहिला नॉन झिरो नंबर येईल त्या नॉन झिरो नंबरच्या नंतरचे जेवढे झिरो येतील ते सगळे सिग्निफिकंट फिगर मध्ये जातील. म्हणजे याच्यामध्ये 1 2 3 4 तर याची सिग्निफिकंट फिगर किती झाली दॅट इज 4. ठीक आहे. हा तुमचा फोर्थ रूल दिलेला आहे. देन असे हा पण नंबर घेतलाय 5 नंबर असा घेतलाय. फिफ्थ नंबर सपोज 0.005100 असं जर असेल तर हे तर झिरो आपले 0.00 हे जे झिरो असतात डेसिमल पॉइंटचे नंबर इफ 1 पेक्षा नंबर जर लेस असेल तर डेसिमल पॉइंटच्या बिफोरचे आणि आफ्टरचे झिरो काय म्हणतो आपण नॉन सिग्निफिकंट. पण या नॉन झिरो नंबर नंतरचे जे झिरोज असतील ते कशात जातात सिग्निफिकंट मध्ये. तर याच्यामध्ये सुद्धा याचा सिग्निफिकंट फिगर किती जाईल 1 2 3 4. तर याची पण सिग्निफिकंट फिगर किती असेल दॅट इज 4. काय म्हणतो आपण ऑल द नॉन झिरो नंबर्स आर सिग्निफिकंट. ठीक आहे. देन दोन नॉन झिरो नंबर मधले जे झिरो असतील ते पण सिग्निफिकंट फिगर मध्ये येतील. नंबर जर 1 पेक्षा लेस असेल तर इन दॅट कंडिशन डेसिमल पॉइंटच्या बिफोरचे आणि आफ्टरचे लेफ्ट आणि राईटचे झिरो नॉन सिग्निफिकंट मध्ये जातील. ठीक आहे. नंतर फोर्थ रूल असा आहे की डेसिमल पॉइंट नंतर जो पहिला नॉन झिरो नंबर असेल आणि त्या नॉन झिरो नंबर नंतरचे जे झिरो असतील तर ते सिग्निफिकंट फिगर मध्ये येतील. म्हणजे फक्त नॉन सिग्निफिकंट मध्ये कोणत्या व्हॅल्यूज येतात डेसिमल पॉइंटच्या बिफोरचे आणि आफ्टरचे झिरोज फक्त नॉन सिग्निफिकंट मध्ये येतात. बाकी सगळे झिरो म्हणा किंवा सगळे नंबर म्हणा हे कशामध्ये येतील तुमचे सिग्निफिकंट फिगर मध्ये. याच्यातला हाच एवढा पोर्शन लक्षात ठेवा. हा पोर्शन नॉन सिग्निफिकंट मध्ये जातो. बाकी सगळे पोर्शन कशात येतात सिग्निफिकंट फिगर मध्ये. मग ते झिरो कुठेही लागो मध्ये असो नंबरच्या शेवटी असो नथिंग ते ऑल सगळे कशामध्ये जातील सिग्निफिकंट फिगर मध्ये. फक्त डेसिमल पॉइंटच्या बिफोरचे आणि आफ्टरचे जे झिरो आहेत तेच झिरो फक्त नॉन सिग्निफिकंट मध्ये जातील. एवढं लक्षात ठेवायचं. बाकी सगळे सिग्निफिकंट आहेत. हे डेसिमल पॉइंटच्या बिफोरचे नंबर 1 पेक्षा लेस आहे म्हणजे 0 पासून चालू होतो
आणि डेसिमल पॉईंटच्या बिफोर आफ्टरचे लेफ्ट आणि राईटचे जे झिरो आहेत ते नॉन सिग्निफिकंट मध्ये, बाकी सगळे झिरो म्हणा, सगळे कॅरेक्टर्स म्हणा, नंबर्स म्हणा, ते सगळे कशामध्ये येतील? सिग्निफिकंट फिगर मध्ये. याच्यात कोणाला प्रॉब्लेम आहे का सिग्निफिकंट फिगरच्या याच्यात? तुम्हाला याच्यावरचे प्रॉब्लेम्स आहेत, अशा व्हॅल्यूज दिल्या राहील आणि तुम्हाला म्हणेल सांगा याचे सिग्निफिकंट फिगर किती आहे. करता येईल? करता येईल? देऊ करायला? करायला द्यायचं. याच्यात एक व्हॅल्यू आहे बघा. हा, डेसिमल पॉइंटचा घेतला आपण एक बघा. हा, एक रूल अजून, 6 नंबरचा रूल म्हणून नाही पण एक प्रॉब्लेम म्हणून घेऊ आपण. हे ते पॉइंट नंतरच्या नॉन झिरो नंबरचे झिरो आपण सिग्निफिकंट फिगर मध्ये म्हटले आहे. पण सपोज हा नंबर असा असेल 43600 असा जर असेल तर याच्यामध्ये हे झिरो पण नॉन सिग्निफिकंट मध्ये जाते. म्हणजे याची सिग्निफिकंट व्हॅल्यू किती झाली तर 3. याची सिग्निफिकंट फिगर किती झाली? 3. हे झिरो पण नॉन सिग्निफिकंट मध्ये जातील. ओके, नंबर नाही, झिरो. हा, इथे जर पॉइंट असता 43.600 तर मग तो सिग्निफिकंट झाला असता. सिग्निफिकंट असते. तर मग इथे सिग्निफिकंट फिगर किती झाल्या असत्या? 5 सिग्निफिकंट फिगर. पण इथे पॉइंट नाही आहे तर हा नॉन सिग्निफिकंट मध्ये जाते झिरो. म्हणजे तुमच्या याच्यात दोन केस मध्ये नॉन सिग्निफिकंट आहे. डेसिमल पॉइंट असेल, लेस नंबर असेल आणि डेसिमल पॉइंटच्या बिफोर आणि आफ्टरचे झिरो नॉन सिग्निफिकंट मध्ये जातील. आणि नंबर 1 पेक्षा मोठा असेल आणि त्याला जर झिरो लागले असेल एंडला, बिटवीन मध्ये नाही, एंडला जर झिरो लागले असेल तर त्या कंडिशन मध्ये ते पण नॉन सिग्निफिकंट मध्ये जातील. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला बघा मग. एक आणखी पोर्शन आहे याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर मध्ये, दॅट इज ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. याचा एक रूल आहे, अ मॅग्नेट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस ॲज. मॅग्नेट्यूड कसा एक्सप्रेस होतो तर a इंटू 10⁻⁴n. a इज द नंबर अँड n इज द पॉवर. a काय राहील त्याच्यात? नंबर राहील आणि n काय राहील? त्याचा पॉवर. पण a कसा सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला, त्याची मॅग्नेट्यूड कशी सिलेक्ट करायची आहे तर त्याच्यासाठी एक रूल दिलाय. Sorry, n is an integer and called as order of magnitude. n is called integer आणि याला म्हणतो आपण order of magnitude. n is the integer and it is called as order of magnitude. म्हणजे याची जर ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड विचारली तर जेवढा पॉवर असेल तो काय असेल त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. ठीक आहे, पण ए तुम्हाला ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड कशी डिसाईड करायची तर ए नंबर असा सजेस्ट करायचा आहे तुम्हाला, जे त्याचे डेसिमल पॉइंट असे शिफ्ट करायचे आहे की तो 0.5 पेक्षा ए ग्रेटर असेल. ए 0.5 पेक्षा कसा असेल? ग्रेटर. आणि 5 पेक्षा कसा असेल? लेस. येत्या लक्षात? ए जो नंबर असेल तो 0.5 पेक्षा ग्रेटर आणि 5 पेक्षा कसा असेल? लेस. आता याचं एक्झाम्पल कसं घेऊ बघा. एक मिनिट थांबा.
देखो एक इसमें कई एग्जांपल लेते हैं हम टेक्स्ट बुक का। रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर। अर्थ की रेडियस दी है आपको 6400 किलोमीटर। तो पहले किलोमीटर के मीटर करो, कितने होते हैं? एका किलोमीटरचे मीटर किती असतात? 100. ओके. 1000. 1 किलोमीटरचे मीटर किती असतात? 1000. किलो आला की 1000 येतो, एवढं लक्षात ठेवा. तो ये हो गए हमारे 1000. ठीक है, तो 6400 किलोमीटर के मीटर। अब हमें ये जो यहाँ पे लास्ट वाला जो डेसिमल पॉइंट है, ये हमें ऐसा शिफ्ट करना है कि यहाँ पे अगर मैं वो वैल्यू रखूं तो ये रूल फॉलो करनी चाहिए उसमें, यानी वो नंबर मेरा 0.5 से ग्रेटर होना चाहिए और 5 से लेस होना चाहिए। तो अब देखो, सपोज मैंने ये पॉइंट यहाँ से यहाँ पे शिफ्ट किया, दैट इज 6.4 किया। कितना डेसिमल सामने आए हम? 1 2 3 4 5 6 डेसिमल सामने आए। तो 10 का पावर कितना हो जाता है? 6. ओके, अगर मैं ये 6.4 यहाँ पे रखूं तो रूल फॉलो होता है क्या? देखो होता है क्या रूल फॉलो? 0.5 से तो ग्रेटर हुआ, लेकिन 5 से लेस हुआ क्या? नहीं हुआ। मैं यहाँ पे 6.4 रखूं तो ये साइन इधर नहीं जाता, ये साइन इधर चला आता है, और मुझे साइन कैसा चाहिए? इधर चाहिए। यानी मुझे इसे और एक डेसिमल आगे शिफ्ट करना पड़ेगा, यानी मुझे ये पॉइंट यहाँ पे लाना पड़ेगा। यानी मेरा ये ऐसा होगा 0.64। 0.64 करूंगी तो मैंने कितना डेसिमल सामने आई? मैं 7 प्लस सामने आई, तो 10 का पावर कितना हो गया? 7। ये रूल फॉलो हो गया। देखो यहाँ पे अगर मैं 0.64 रखती हूँ तो अब होता है रूल फॉलो। ए की वैल्यू, ए इज द जो आपकी फिजिकल क्वांटिटी है उसकी वैल्यू, तो ये वैल्यू मेरी 0.5 से तो ग्रेटर हो गई और 5 से कैसे हो गई? लेस हो गई। अब इसकी ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड कितनी हो गई? 7। यानी पावर कितना आया? 7। तो इसकी ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड कितनी हो गई? 7। तो आप नीचे लिखोगे, आपको पूछा जाता है क्वेश्चन में फाइंड द ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड ऑफ द फिजिकल क्वांटिटीज, तो आप नीचे लिखोगे द ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड इज 7। ये कंसेप्ट समझ में आ रहा? फिर से देखो, हम और 2-3 प्रॉब्लम लेंगे। ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड इज 7। देखो, और अर्थ की ग्रेविटी होती है 9.8 मीटर पर सेकंड स्क्वायर, पता होगा आपको। और हमें ऐसा सिस्टम में सारे यूनिट ला के फिर ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड करनी होती है, ये ध्यान में रखना। सेकंड ले रहे हम, अर्थ की ग्रेविटी है 9.8 मीटर पर सेकंड स्क्वायर, इसे ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड में लिखना है हमें। बताओ, ये रूल फॉलो होना चाहिए ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड के लिए। कैसे करो? हाँ, 0.98 यानी आप कितना डेसिमल आगे आओगे? सिर्फ एक डेसिमल, यानी कितना होगा? 0.98। हाँ, एक डेसिमल आगे आए तो 10 का पावर कितना हो गया? 1। अगर मैं यहाँ पे रखूँ 0.98, देखो फॉलो हो रहा है रूल हमारा। 5 से 0.5 से ग्रेटर हो रहा है और 5 से लेस हो रहा है। ठीक है, यानी करेक्ट है। यानी इसकी ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड कितनी हो गई? 1। ऑर्डर ऑफ, मैं शॉर्टकट में लिख रही हूँ, ऑर्डर का वो ले रही हूँ, ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड का एम ले रही हूँ, ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड, लेकिन आप पूरा वर्ड लिखना। ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड कितनी हो गई? 1। और देखो, सपोज मैंने एक लेंथ मेजर की, लेंथ है सपोज टू बी 500 सेंटीमीटर। अच्छा, इसी में अगर मुझे पूछा जाए कि ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड भी लिखो और सिग्निफिकेंट फिगर भी लिखो, ऐसा अगर मुझे पूछा जाए इसी प्रॉब्लम में, तो इसकी सिग्निफिकेंट फिगर कितनी होगी? 2 कितनी होगी? 2। इसकी सिग्निफिकेंट फिगर कितनी होगी?
2 चलो ठीक है, चलो अब इसको 1 0.5 into 10 to the power 3 किलोमीटर मध्ये केलं तर सेंटीमीटरचे मीटर करावं लागेल, किलोमीटर नाही करावं लागेल. एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात. सेंटीमीटरचे मीटर करतोय आपण. डिवाइडेड बाय 100 हा तर मग डायरेक्ट डिवाइडेड बाय 1000 केलं डायरेक्ट किलोमीटर मध्ये होऊन जाईल ना. सेंटीमीटरचे मीटर करतोय ना तू, मग डिवाइड बाय 100 होईल ना. मग 0.5 कशी होईल. अच्छा ते तर नंतरचा कॉन्सेप्ट है, पहले अपन सेंटीमीटरचे मीटर करतो. ठीक है, इसके सेंटीमीटर के हम मीटर करेंगे तो डिवाइड बाय 100 होगा 5 तो क्या आएगा 5 मीटर. 5 मीटर ठीक है, 5 मीटर हो गए. अब मुझे ये रूल फॉलो करना है. यहाँ पे साइन ग्रेटर देन और इक्वल टू साइन है. ग्रेटर देन एंड ये इसका मीनिंग होता है ग्रेटर देन एंड इक्वल टू. अब मुझे ये पॉइंट कहीं नहीं यानी लास्ट में है. कितना डेसिमल आगे जाओ 1 यानी कितना होगा 0.5. एक डेसिमल आगे गए तो 10 का पावर 1. ओके, यहाँ पे डाल के देखो 0.5. ग्रेटर देन और इक्वल टू चाहिए हमें, तो इक्वल है और 5 से कैसा है लेस है. 0.5 इंटू 10⁻⁴ तो इसका ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड कितना हुआ 1. और सिग्निफिकेंट फिगर कितनी हुई 1. सिग्निफिकेंट फिगर भी कितनी हुई 1. चलो और इसका अगर स्क्रीनशॉट लेना है तो ले लो आप. एक्चुअली पहले वाला भी ले लेना चाहिए था, मैंने वो झट से मिटा डाला, यानी आपको वो रेफर करने के लिए अच्छा हो जाता. ये हम यहाँ से ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड स्टार्ट कर रहे हैं. स्क्रीनशॉट ले लो उसका. हो गया. हो गया है, मिटाओ. यस मिटाती हुआ अब स्क्रीनशॉट ले लिया करो झट से मिटाने से पहले. वैसे रिकॉर्ड कर रही हूँ तो वीडियो डालूंगी मैं वो, तो देख लेना उसमें. और कुछ लेते हैं जिसमें हम दोनों निकाल रहे हैं, सिग्निफिकेंट फिगर भी निकालेंगे और ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड भी देखेंगे. ठीक है, सॉरी. काइनेटिक एनर्जी इज 1500 जूल. जूल इज ऐसा यूनिट, कन्वर्शन करने की जरूरत नहीं है. ओके, चलो पहले इसको सिग्निफिकेंट फिगर में रिप्रेजेंट करो. सॉरी, ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड में रिप्रेजेंट करो पहले. कितनी आएगी, कैसे करोगे. ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड में कन्वर्ट करो इसे. कितना डेसिमल, कहीं पे नहीं है पॉइंट, यानी कहाँ पे है लास्ट में है. कन्वर्शन करने की जरूरत नहीं है क्योंकि ऐसा यूनिट है जूल. अगर अर्ग होता तो हमें उसको जूल में कन्वर्ट करना होता. बताओ कितना प्लेस आगे जाओ पॉइंट को लेके.
ये रूल फॉलो हो जाना चाहिए मेरा। कितना 4 प्लस 2 प्लस, अगर 2 प्लस 4 आते 4 हैं 4 4 प्लस, यानी आप बोल रहे हो 0.15 ऐसा। ओके, ऐसे ही आएगा ना, 4 प्लस आगे जाओगे तो 0.15 होगा ना, तो 0.5 से ग्रेटर है क्या 0.15? ये 0.5 यानी यहाँ पे 0 होता है 50, नो और ये 0.15 1.53 3 decimal places. यानी हम कितना प्लेस आगे आएंगे, सिर्फ 3 प्लेस 3 1.5, decimal places. ठीक है। 1.5 इंटू 10⁻⁴ कितना हो गया फिर? 3 डेसिमल आगे आए तो 3 हुआ ना। अब बोलो इसकी ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड, सिग्निफिकेंट ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड कितनी होगी? 3 कशी 3 तू कशी हुई ना? अरे ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड विचारते हैं, मी नॉट अ सिग्निफिकेंट फिगर। 3 ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड कितनी हो गई? 3, और सिग्निफिकेंट फिगर कितनी हो गई? 2 ठीक है, जी पता होता है आपको 6.67 इंटू 10⁻⁻11 जी न्यूटन मीटर स्क्वायर पर किलोग्राम स्क्वायर, ग्रेविटेशनल कांस्टेंट, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन में का। करो उसको ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड में। ये ऐसा यूनिट है सर, न्यूटन इज ऐसा यूनिट, मीटर इज ऐसा यूनिट, किलोग्राम इज 0.667 हाँ 0.667 0.667 करेक्ट है क्या भाई कि 6.7 होना चाहिए? ऐसा ही लगता है, ऐसा ही होना चाहिए या 0.66 होना चाहिए? ये ऐसा ही होना चाहिए 6.67 या ऐसा होना चाहिए? रूल देखो कौन फॉलो कर रहा है, ऊपर वाली वैल्यू फॉलो कर रही है या नीचे वाली वैल्यू फॉलो कर रही है? नीचे नीचे वाली, यानी हम इस रूल पे आएंगे, यानी हमारी वैल्यू ऐसी जाएगी 0.667। हम कितना प्लेस आगे आए? 1 प्लेस, यानी 10 का पावर 1, और ये 10 का पावर -11 है, ये -11 यानी कितना होता है 10 का पावर -10। ओके, अब इसकी ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड कितनी हुई? -10 -10 हाँ, एंड सिग्निफिकेंट फिगर कितनी हुई? 3 समझा क्या? ये कंसेप्ट समझ में आया क्या? किसको प्रॉब्लम है इसमें? किसको प्रॉब्लम है? नो अच्छा, यही नंबर लेते हैं, इसीलिए ये है हमारा, सपोज मास इज 0.005100 kg। अब बोलो, अब डेसिमल पॉइंट को पीछे शिफ्ट करना पड़ेगा, क्योंकि हमें नंबर क्या, ये वैल्यू अगर लेती हूँ मैं 0.0051 तो वो 0.5 से ग्रेटर नहीं होती है, वो लेस होती है, यानी मुझे इस पॉइंट को पीछे शिफ्ट करना है। कितना डेसिमल पीछे जाऊँ मैं? 2 डेसिमल, यानी कितना होगा? 2 डेसिमल पीछे गए तो 0.5100, 2 डेसिमल पीछे गए हम, तो 10 का -2 -2 kg।
तो इसकी ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड कितनी हुई? -2. सिग्निफिकेंट फिगर 4. करेक्ट. सिग्निफिकेंट फिगर कितनी हो गई? 4. 0.5100 में का ये जीरो नॉन सिग्निफिकेंट में जाएगा, लेकिन ये दो जीरो सिग्निफिकेंट में जाएंगे. तो इसकी सिग्निफिकेंट फिगर कितनी हो गई? 4. एंड ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड कितनी हो गई? -2. अब किसी को, मुझे नहीं लगता कंफ्यूजन होगा. कर पाओगे ऐसे प्रॉब्लम्स जिसमें हमें दोनों निकालना है अभी, सिग्निफिकेंट फिगर भी और ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड भी. करोगे ऐसे प्रॉब्लम्स? करना ही है. करोगे या नहीं? करना ही है. लेकिन इसमें किसी को अभी डिफिकल्टी नहीं होगी तो मैं होमवर्क के लिए देती हूँ कुछ प्रॉब्लम्स. अगर मीटिंग खत्म होगी तो मैं भेजूंगी प्रॉब्लम्स. अभी देख लो, तुम्हारे टेक्स्ट बुक में पूरे रूल्स दिए हैं. ये पेज नंबर 12 पे ये पूरे रूल्स दिए हैं. आप देख सकते हो कैसे सिग्निफिकेंट फिगर फाइंड आउट किए. तो यहाँ पे ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड का पूरा डेफिनेशन है. ये लिख लेना ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड करके, और इसका डेफिनेशन लिख लेना. और इधर एक सिग्निफिकेंट फिगर की भी डेफिनेशन दी है. द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन प्लस वन एडिशनल डिजिट, द फर्स्ट अबाउट वी आर नॉट अनसर्टन, इज नोन एज सिग्निफिकेंट फिगर और सिग्निफिकेंट डिजिट. ये सिग्निफिकेंट फिगर की डेफिनेशन लिख लेना हेडिंग डाल के, और यहाँ पे ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड की डेफिनेशन ये वाली लिख लेना. तो ये पूरा कंसेप्ट आ जाता है, उसमें फॉर्मूला भी आ जाता है हमारा. ठीक है. और रूल्स भी दिए, तो रूल्स लिखने की जरूरत नहीं है सिग्निफिकेंट फिगर की, वो कभी पूछते नहीं है. सिर्फ ये ऐसे टाइप के प्रॉब्लम्स पूछते हैं. रूल्स आपको समझने के लिए है. किसी को कुछ प्रॉब्लम? आज कौन कौन है? रिया, आदित्य, अनु, अनुश्री, अथर्व, देवराज. तू 2-3 दिन कहा था? नो मैम, कल. हाँ, कहा था? मैम कल था अवेलेबल. कल था. यस मैम. लेट ज्वाइन हुआ क्या?